सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सरांचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून झालेलं आहे। सरांनी विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलेलं आहे, तसेच त्यांनी ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र याचाही खूप अभ्यास केलेला आहे। शैक्षणिक क्षेत्र आणि परमार्थी क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांमध्ये ते उत्तम असे कार्य करत आहेत। सरांचं राहणीमान खूप साधं आहे। सर सरळ आणि स्पष्ट वक्ते आहेत। जे काय आहे ते स्पष्ट सेवेकराच्या समोरच ते बोलतात। सरांनी 9/9/1993 साली स्वामी सेवेला सुरुवात केली। ते आजपर्यंत स्वामी सेवेच्या कार्यामध्ये कार्यरत आहे, स्वामी सेवेमध्ये कार्यरत आहेत। एवढे वर्ष ते 31 वर्ष ते स्वामींची सेवा करत आहेत। सरांच्या मार्गदर्शनाखाली आपलं तुपगाव केंद्र तसेच रीस केंद्र, कर्जत मध्ये पण स्वामी केंद्र आहे, बदलापूर आणि नेरळ अशा विविध ठिकाणी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरांच्या हाताखाली, सरांच्या प्रतिनिधित्वाखाली हे केंद्र उभारलं गेलेलं आहे। त्यातला सर्वच कारभार सर पाहतात। सरांनी सांगायचं झालं तर सरांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर सरांचं वैशिष्ट्य म्हणजे सरांनी जे काही शैक्षणिक क्षेत्रात जे कार्य केलं आणि परमार्थी क्षेत्रात जे कार्य केलंय त्याचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे सरांनी जी काही सेवा केली आहे, समाजसेवा असो, अगर गुरुसेवा असो या परमेश्वर सेवा असो, ही सेवा विनामूल्य केलेली आहे। हे त्यांच्या कार्याचं खूप मोठी आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, एक समाजाला एक मोलाची देणगी दिलेली आहे असं समजायचं की त्यांनी जी काही सेवा ते करतात। शैक्षणिक क्षेत्र म्हणजे सर पहिले क्लासेस घ्यायचे, क्लासेस घेताना पण गोरगरीब मुलांना ते शिकवायचे। मुलांना कधीही त्यांनी फी बद्दल काही एक प्रश्न पण केला नाही, कधीही नाही। याने ती सेवा पण शैक्षणिक क्षेत्रातली जो काही ते व्यवसाय करत होते त्या व्यवसायात पण ते परमार्थ करून आपला व्यवसाय आणि आपला प्रपंच पण ते चालवत होते। स्वामींनी तिथेही शैक्षणिक क्षेत्रात ही सरांनी विनामूल्य सेवा केलेली आहे। कोणी विद्यार्थ्यांनी दिले तर दिले, पण विद्यार्थ्यांचं जो शिक्षण आहे त्यामध्ये व्यत्यय आणायचा नाही, ते त्यांना मार्गदर्शन करत राहिले। शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांनी इतके उत्तम असे विद्यार्थी घडवले आहेत की आज ते उच्च पदावर आहेत। त्यातलेच आपण काही विद्यार्थ्यांना इथे आपण बघितलं आहेत की त्यांनी स्वतःहून इथे येऊन मार्गदर्शन पण केलेलं आहे, जशी गुरुची आज्ञा तसं। आध्यात्मिक परमार्थी क्षेत्रामध्ये बघितलं तर सर आपलं तुपगाव केंद्र पण पाहतात, रीस केंद्र पण त्यांच्याच हाताखाली आहे, म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनावर चालतं ते केंद्र। कर्जत इथे पण आता नवीन केंद्र त्यांनी स्थापन केलं आहे। सर या सर्व केंद्रांमध्ये म्हणजेच तुपगाव, रीस, बदलापूर, नेरळ, कर्जत या सर्व केंद्रांमध्ये जी सेवा करतात, प्रश्न उत्तराची असो या मार्गदर्शनाची सेवा असो, ती विनामूल्य सर करतात। हे सरांचं खूप महत्वाची हे खूप वैशिष्ट्य आहे त्यांचं। सर गुरुवारी आपल्या तुपगाव केंद्रामध्ये प्रश्न उत्तर करतात। सर 6:30 येतात, तसं ते सकाळी पहाटे 5 वाजता स्वामी केंद्रात असतात। अभिषेक, त्याच्यानंतर आरती वगैरे सगळं काही आपलं होतं। तर सर गुरुवारी आपल्या तुपगाव केंद्रामध्ये संध्याकाळी 6च्या आरतीला येतात। ते 11 वाजेपर्यंत ते प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमात बिझी असतात। म्हणजे ते खूप त्यांचा एकच उद्देश असतो की माझ्या इथे आलेला जो सेवक आहे, जो सेवेकरी आहे, त्याच्या प्रश्नांचं निरसन व्हावं हाच त्यांचा उद्देश असतो। त्याला त्याच्या यशामध्ये त्याच्या संकटातून त्याला कसं दूर करता येईल हाच त्यांचा उद्देश असतो। तसेच सर महिन्यातला दुसरा रविवार हे रीस केंद्रामध्ये प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शन करतात। महिन्यातला कोणताही रविवार असो ते बदलापूर आणि नेरळ केंद्रात सकाळी 8 वाजता जातात, ते रात्री 10, 10:30, 11 वाजता ते येतात। तसेच शनिवारी आपल्या तारापूर केंद्रामध्ये ते सेवेला तत्पर असतात। म्हणजे ही सर्व सेवा
ते विनामूल्य करतात. आजकाल तुम्हाला माहिती आहे, आपण जर कुठल्याही महाराजाला किंवा कुठल्याही सेवेकराला, कुठल्याही गुरुला आपल्याकडे बोलवलं की त्याला फुल ना फुलाची पाकळी आपण देतोच आणि ते घेतात. पण इथे सर कोणाच्या घरी काय खात नाही का पियत नाही, आपली फक्त ते सेवा आणि सेवाच करतात, बाकी काही नाही, विनामूल्य सेवा. केंद्राचं कोणत्याही केंद्राचं काम असू दे, अक्कलकोटला जायचं असेल एकटेच जात नाही, त्यांच्याबरोबर 1000 सेवेक म्हणजे 4-5 सेवेकरी असतात. त्या सेवेकरांमध्ये पण त्या केंद्राचा खर्च, त्या सेवेकरांचा खर्च, तिकडे अक्कलकोटला जाण्याचा वगैरे सगळा खर्च सर स्वतः करतात. फक्त केंद्रातून पेट्रोलला जे गाडीत पेट्रोल लागतं त्याचाच खर्च ते तेवढे घेतात. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते जे काही कार्य करतात ते अगदी पारदर्शक. त्यांना भ्रष्टाचार हा अजिबात आवडत नाही. त्यांना आजपर्यंत ही एवढी इमारत उभी राहिली आहे ती फक्त स्वामी सेवेनेच. कोणाकडे स्वतःहून मागायला कोणी गेलं नाही, काही नाही, स्वतःहून मागायला अजिबात कोणी गेलं नाही. ती सगळी जी एवढी भव्य इमारत उभी राहिलेली आहे ती फक्त त्यांच्या सेवेमुळेच. सरांचं दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपण थोडंफार केलं तरी आपल्याकडे मीपणा येतो. म्हणजे मी केलं आजवर एवढे त्यांनी केंद्र स्थापन केले आहेत, पण त्याचं सर्व श्रेय ते त्यांच्या सेवेकरांना देतात की हे मी एकट्याने नाही केलं तर माझ्या सेवेकरांनी केलं. हे त्यांचं मेन ध्येय असतं आणि हे मेन त्यांचा उद्देश असतो. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर सरांनी जसे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम असे विद्यार्थी घडवले, तसे ह्या परमार्थी क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या केंद्रामध्ये त्यांनी असे उत्तम असे सेवेकरी पण घडवले आहेत. आज भरपूर असे सेवेकरी आहेत की त्यांना परमार्थ म्हणजे काय हे माहीत नव्हतं, पण सरांच्या मार्गदर्शनाने त्यांनी हे सर्व काही मनुष्याने शिकून घेतलं आणि उत्तम असे सेवेकरी त्यांनी तयार केले. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर निश्चय स्वतःनी स्थापन केलेल्या केंद्रातच मार्गदर्शन आणि प्रश्न उत्तराची सेवा करत नाही, तर ते रोहा, वसई, ठाणा अशा अनेक ठिकाणी बाहेर पण ते सेवेला तत्पर असतात, स्वखर्चाने जात असतात. केंद्रामध्ये आपल्या तुबगाव केंद्रामध्ये ते वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात. जसं गेल्या वर्षी आपण पौर्णिमेचा कार्यक्रम केला, म्हणजे पौर्णिमेला आपल्या केंद्रामध्ये पूजा होते आणि नंतर सरांचं मार्गदर्शन होतं आणि मग गोरगरिबांना पनवेल येथे जे गरीब लोक आहेत 100 लोकांना आपल्याकडून अन्नदानाची सेवा पुरवली जाते. ते प्रत्येक कार्यक्रम करताना त्यामध्ये कसा वेगळा बदल करता येईल, फरक करता येईल आणि कसं माझे सेवेकरी अजून पुढे जातील, त्यांना किती मला ज्ञान देता येईल, हे असंच ते म्हणजे याच्याकडे त्यांचा ओढ खूप असतो. आता 1 वर्ष झालं पौर्णिमेच्या सेवेला, आता त्याच्यामध्ये त्यांनी बदल केला की काय तर पारायणाची सेवा सुरुवात केली. आता पौर्णिमेच्या दिवशी आपल्या दुबगाव केंद्रामध्ये जे काही सकाळी 5 वाजल्यापासून कोणी येऊन कोणत्याही म्हणजे गुरुचरित्र असो किंवा नवनाथांचं असो पारायण केलं जातं. साखळी वाईज पारायणाची सेवा आपल्या केंद्रात केली जाते. केंद्रामध्ये असे अनेक कार्यक्रम राबवले जातात, जसं आपलं गुरुपौर्णिमा, तुळशी विवाह, या सर्वांचं मार्गदर्शन ते करतात आणि सेवेकरीकडून भरपूर असे सेवा करून घेतात. सरांचा एकच उद्देश असतो की माझ्या इथे येणाऱ्या प्रत्येक मनुष्याकडून स्वामींची सेवा झाली पाहिजे आणि त्यांना मला किती ज्ञान देता येईल, त्यांच्याकडून किती सेवा करता येईल, हे त्यांचा मुख्य हेतू असतो. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सेवेला खूप महत्व आहे. ते एखाद्याला समजूनही उत्तम सांगतात आणि समजूनही घेतात, कोणावर कधी रागवत नाही. जी काही समस्या असेल ते त्याला अगदी सरळ सोप्या भाषेत समजून सांगतात की समोरच्याला ती जेवढं मोठं संकट असेल ते खूप कठीण होईल, सोपं होईल याच्याकडे त्यांचा कल असतो आणि ते आपल्या मार्गदर्शनातून ते त्याची समस्या दूर करतात. सरांविषयी सांगायला भरपूर आहे, पण आता माझं असं म्हणणं आहे की माझ्या बोलण्यापेक्षा आपण सरांनी आज जे आपल्याला गोड मार्गदर्शन मिळणार आहे तर त्या मार्गदर्शनाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्या मार्गदर्शन करावं.
श्री स्वामी समर्थ. ब्रह्मीभूत पिटले महाराज, तेजोनिधी मोरे दादा, प्रातस्मरणी चंद्रकांत दादा यांना त्रिवार वंदन. अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. अशा प्रकारे आणि माझे माता गुरुबंधू आणि गुरुभगिनीनो, तुम्हाला माझा वंदन. आजचा मार्गदर्शन घेण्याचा उद्देश म्हणजे पहिली गोष्ट, आज पालखी येणार असते. ज्यांना आपण मार्गदर्शनाला वेळ दिलेला असतं ते मिळतंय नाही मिळतंय, कदाचित उशीर पण होतंय. त्यामुळं आपण आपल्या माणसांना सांभाळून घेऊ शकतो म्हणून आज आपण मार्गदर्शन घेतलं. आजचा मार्गदर्शनाचा विषय असा आहे की स्वामी या शब्दाचा अर्थ, समर्थ नाही बरं का, स्वामी फक्त. समर्थचं जर सांगायला लागलं तर त्याला अजून 1 तास लागेल. आता आपल्याला 1च तास मिळालाय बोलायला, म्हणून मी स्वामी या शब्दाचा अर्थच सांगतो फक्त. समर्थ शब्दाचा अर्थ नंतर बघू आपण कधीतरी. स्वामी मधलं स्वा जो अक्षर आहे त्याचं जर चिंतन केलं तर तो जोड अक्षर आहे. आणि ज्या वेळेला आपण हे स्वा केला सगळा, ते स्वा केलं सगळं म्हणजे खाना, हा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे स्वा म्हणजे जोडा, तुम्ही लोकांना जोडा, सेवेकऱ्यांना जोडा. आणि तिसरा अर्थ आहे स्वानंदी व्हा, ज्याला जसं घ्यायचं त्याने तसं घ्या. पण हे सगळं अर्थ स्वाचेच आहे. आणि ज्या वेळेला आपण स्वामी समर्थ सेवेमध्ये स्वा म्हणतो त्यावेळेला सेवेकऱ्यांना जर महाराजांच्या चरणी महाराजांना जोडायचं असेल तर त्यांनी स्वतः मीला संपवलं पाहिजे. अर्जुना, जोपर्यंत तुझ्यातला मी संपणार नाही तोपर्यंत तुला तो दिसणार नाही. हे परमात्मा भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले. तू असं म्हणू नको मी ह्यांना मारणार आहे, छे छे छे, मी त्यांना अगोदरच मारून टाकलेलं आहे, तू फक्त निमित्त आहेस, त्यासाठी तू मी सोडून दे. आणि सेवेकऱ्यांचं पण भावना अशी पाहिजे की मी सेवा करत नाही, करता हो स्वामी माझं नाव होत आहे, करता हो स्वामी माझं नाव होत आहे. करतात महाराज, फक्त नाव आपलं येतं. आणि त्या नावामध्ये जर आपण गुरफटलो तर आपलं पाय नेहमी घसरत जातं आणि सेवेपासून लांब जातं. अमृत वाचतो त्यामध्ये एक विषय आलेले, ब्रह्मचारी बुवा अहंकारी. का त्या माणसाला अहंकार, तर साधा माणूस नव्हता, त्याला अहंकार का येऊ नये. वयाच्या 14-15व्या वर्षी त्याने सप्तशृंगी गडावर तपश्चर्या करून दत्त महाराजांचा साक्षात्कार घेऊन, सप्तशृंगीचं साक्षात दर्शन घेऊन समुद्रकिनारी, ते आपल्या कुलाबा जिल्ह्यातले माणगाव तालुक्यातले चिरोली गावाचे आहेत ब्रह्मचारी बुवा. म्हणजे त्यांचं खरं नाव आहे विष्णुपंत भिकाजी गोखले, हा त्यांचं खरं नाव आहे. आणि ब्रह्मचारी बुवा हे त्यांना मिळालेला पदवी आहे. समुद्रकिनारी वादविवाद करून ख्रिश्चन मशनरींना नाकात दम आणणारे ब्रह्मचारी बुवा. पुण्यामध्ये वेद प्रकाशनमध्ये त्यांनी बरेच त्यांचे ग्रंथ आहेत, भावार्थ सिंधू, धर्मप्रकाशन, सेतुबंध, असे बरेच ग्रंथ त्यांनी लिहिलेले. वेद ब्रह्मचारी बुवा जेव्हा अक्कलकोटला गेले त्यावेळेला मालोजीराव भोसल्यांना वेदांचं खूप असं आवड होतं. त्यांच्याकडे 4-5 लोक वेद पंडित होते, त्यांनी तिथं बसवलं. आणि त्या माणसाला एवढा अहंकार होतो म्हणजे तेवढं ज्ञान होता. आणि ते महाराजांना बोलले, काय बोलले की हा तो वेडा संन्यासी, महाराजांना बोलता ब्रह्मचारी बुवा बोलतात, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजवला. हे ब्रह्मचारी बुवा महाराजांना बोलतात. चिंतन करा, अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत, देवाजी देव आहेत, त्याने दृष्टी नुसतं फिरवली तरी महाराज कोमात जातो, एवढी ताकद महाराजांकडे आहे. त्यांना ते ब्रह्मचारी बुवा म्हणतात, यांनी ढोंग माजवला. पण त्याला महाराजांनी उत्तर दिलं का? शिकण्यासारखं सारामृतामध्ये फक्त आपण बोटं फिरवतो, त्यातून तुम्ही अर्थ घ्या. महाराजांनी काय केलं, मुखे काही न बोलती, सारामृतकर किती मस्त लिहितात, मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती, पाहून अशी विचित्रवर्ती, बुवा म्हणते काय म्हणी. नुसता हसतात महाराज, त्याला उत्तर दिलं नाही. महाराजांनी आपल्याला ते शिकवलंय, कोणी काही बोललं तर फक्त हसा, त्यांना उत्तर देऊ नका. 30 वर्ष सेवा करून आपल्याला सारामृत अजून समजलं नाही, कारण आपल्याला तिकडं सरक म्हटलं तर राग येतो. मी प्रखर बोलणारा माणूस आहे. मग आपल्यात परिवर्तन काय झालं? अध्यात्म म्हणजे काय हो?
अध्यात्म म्हणजे आपण नेहमी एकच काम करतो की दुसऱ्याचा माप काढतो. त्यांनी मला असं बोलायला पाहिजे का, तो मला असं का बोलला, त्यांचं माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन, दुसऱ्याचा माप नेहमी आपण काढतो. अध्यात्म तो सांगत नाही, कधीतरी आपण आपलं माप काढा, कधीतरी काढा आपलं माप. ज्या वेळेला आपण आपलं माप काढायला शिकतो त्यावेळेला आपण अध्यात्म खरं करतो हे समजल. म्हणून अध्यात्म म्हणजे परमार्थ म्हणजे काय, स्वतःचं माप काढणं याला परमार्थ म्हणतात. आणि आपल्या मार्गाचं पहिला वैशिष्ट्य म्हणजे सेवा हा आपल्या मार्गाचा आत्मा आहे. सेवा आपल्या मार्गाचा आत्मा आहे. जर सेवा करत नसेल तर इथं काही मिळणार नाही, कारण हा सेवा आपल्या मार्गाचा आत्मा आहे. भले कुठला, मग तो सेवा करताना लाज कसली. सारामृतकार म्हणतात, ज्या वेळेला बाळप्पा नेहमी म्हणायचा, मी एक वेळ अग्नी हातात धरीन, हे बाळप्पाचं वाक्य बरं का, मी एक वेळ अग्नी हातात धरीन, पण महाराजांकडे एकटक बघण्याची सामर्थ्य माझ्याकडे नाही. हा कोण म्हणतो, बाळप्पा. कोण बाळप्पा, देवासाठी घेऊन जोग अवघे संसार त्याजीला. ज्यांनी संसार, कसला संसार, दरिद्री संसार नाही, ज्याची घरात पिढी आहे. हुबळी गावात, हुबळी तालुक्यात हवेरी गावाचा बाळप्पा, ज्याच्या घरात पिढी आहे, सर्व संपन्न आहे, मुलं बाळा आहेत, सोन्याचा धूर निघतोय घरात, असा संसार त्यांनी त्याग केले. आणि महाराजांसाठी कुठं आले, महाराजांसाठी अक्कलकोटमध्ये आलेले आहेत, सारामृतात आलेले. तर पुढचं मी तुम्हाला सांगतो, माधुकरी मागतात, पाण्यात 3 वेळा जोळी बुडवतात, दगडावर बसतात आणि भिजलेली भाकरी खाऊन महाराजांची सेवा करतात. चिंतन करा, काय निस्वार्थ आहे. बाबासाहेब जाधवची सेवा कशी होती, मग भक्ताभिमानी आहेत. डोंगरा एवढा दोष घेऊन केंद्रात येतो, तिळा एवढा सेवा करतो, आणि त्या महाराज मला कसे देतील हो, काय सेवा काय. म्हणून तुम्हाला सांगितलं, आपलं माप काढा ना. काय पहिला परमार्थ म्हणजे आपलं माप काढणं. आपण सेवा किती केली, गुरुचरित्र किती केलं, सारामृत किती वाचले, दुर्गाशब्द किती वाचलं, किती हवनाला आपण उपस्थित होतो, किती आरतीला आपण उपस्थित होतो. काय आपलं माप काढा. ज्या वेळेला आपलं माप निघेल त्या वेळेला परमार्थाची सुरुवात होईल. मग आता तुम्ही मला सांगा, इथं दृष्टांत असं, शंकराने विष पिलं, महाराजांनी विषाचा परिहार केलं. शंकरच मेलेला उठवतात, गणपतीला मान शंकराने लावलं. त्यानंतर आपल्या मार्कंडेय ऋषीला शंकराने चिरंजीव केलं. अशा बऱ्याच लोकांना चिरंजीवाने मेलेला उठवतात ते शंकरच असतात. म्हणून माझे महाराज शंकर आहे. दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं, ज्या वेळेला कृष्णप्पा गेला होता मलेरिया आणि टायफॉइडने, त्यावेळेला लोकांनी सांगितलं, बाळाप्पाचा चोळप्पाचा पहिला मुलगा कृष्णप्पा मेल्यानंतर महाराजांना सांगितलं, तो गेला, हे असा कसा जाईल, तो मला सेवा करायची, अजून त्याच्याकडून मला सेवा घ्यायची, तो जाईल कसा, कोणाची हिंमत आहे त्याला न्यायची, चल 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 मी येतो. कानात जाऊन नीलकंठा नीलकंठा बोलल्यानंतर त्याला जिवंत केलं. मेलेल्याला जिवंत करण्याची सामर्थ्य महाराजांकडे आहे. म्हणून महाराज शंकर आहेत असे नाही बोलले सारामृतकार. एवढं पोचलेले आहेत, एवढं ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांनी, आणि ते म्हणतात, माझ्या ठाई वार्ता मी परी नसावे, असा माणूस आहे तो, त्या पठडीतला माणूस आहे, आणि तो असा बोलन. म्हणून महाराज शंकर आहेत. काय नवे केले एका माझ्या समर्थाने, सगळं केलं सेवेकऱ्यांसाठी. चिंतन करा ना तुम्ही. पुढे जाऊन जर बोलायचंय, आणि दुसरं एक उदाहरण देऊनच जातो. ज्या वेळेला महाराज बाबा भटजीच्या घरी गेले होते, जटेत गंगा आहे शंकराचं, महाराजांच्या लघुशंकेत गंगा आहे, नीट लक्षात ठेवा. बाबासाहेब भटाच्या घरी गेले होते. त्या बाईने सांगितलं, महाराज मी तुम्हाला पाणी आणून देतो, माझ्याकडे पाणी नाही, मी शेजारकडे तुम्हाला पाणी आणून देतो, आणि तर विहिरीवर जायला मला वेळ जाईल, लांबून पाणी आणायला लागतं. म्हटलं, काय कुठं चाललीस तू, आपलं विहिरीतून पाणी काढ ना, चल तुला मी विहिरीतून पाणी दाखवतो. महाराज ती कोरडी आहे, बरेच दिवस नाही सुकलेली आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे ती कोरडी आहे. नाही, चल तुला मी दाखवतो. हात धरला त्या बाईचा, बाबा भटजीच्या पत्नीला, आणि इथं उभा राहा, मी तुला पाणी दाखवतो. ज्याप्रमाणे लहान पोरगा लघुशंका करावं, त्याप्रमाणे विहिरीवर उभारून महाराजांनी लघुशंका केलं, आणि टाक आता घागर आणि काढ पाणी. त्या विहिरीला पाणी आलं महाराजांच्या लघुशंकेत. म्हणून सारामृतकार म्हणतात, महाराजांची लीला विचित्र,
वर्णती थोर थोर काय वर्णू मी पाम. लघुसंकेत गंगा. चिंतन करा ना तुम्ही. म्हणून महाराज शंकर आहेत. आता पुढे जाऊ आपण. महाराज विष्णू आहेत. कसा विष्णू आहे तो? तर महाराज अशा पद्धतीचा विष्णू आहेत. आता महाराजांच्या मस्तकावर गोपीचंदनाचा टिळा आहे. आपण बघतो उभा टिळा तो गोपीचंदनाचे. ते वैष्णव धर्माला, वारकरी संप्रदायाला तो खूप प्रिय आहे. वैष्णव धर्मांचा तो गोपीचंदनाचा टिळा आहे. आणि ते महाराजांकडे एवढ्यावरच वागत नाही. त्याचं तुम्हाला उदाहरण देतो. ज्या वेळेला कृष्ण लहानपणी ज्या वेळेला मथुरेतून गोकुळात गेले, त्यावेळेला त्याला मारण्याचा कार्यक्रम कंसाने सुरू केलं. पुतना गेलं, आग गेलं, बघ गेलं, बरेच लोक गेले. त्या सगळ्यांना कृष्णाने संपवलं, कार्यक्रम केलं. पण एक शिरधर म्हणून एक ब्राह्मण गेला होता. त्याच्या डोक्यावर, मस्तकावर, भाळावर गोपीचंदन होतं. ब्राह्मण होता तो. आणि त्याला फक्त कृष्णाने त्याला मारण्यासाठी गेला होता कृष्णाला. पण त्याला तो वाकडा करून पॅरलेस अटक येतो तसं तोंड वाकडा करून त्याला पाठवला. मी सांगतो की अग्नी एखाद्या वेळेला धाकता सोडू शकेल. अग्नी एखाद्या वेळेला धाकता सोडू शकेल. पाणी एखाद्या वेळेला आपली गुणधर्म शीतलता सोडू शकेल. आणि माता कदाचित आपली वात्सल्यता सोडू शकेल. आणि सागर आपली मर्यादा सोडू शकेल. दरिद्र आपला धैर्य सोडू शकेल. आकाश आपली लीनता सोडू शकेल. पशु पक्षी आपले वैर विसरून एकमेकाशी मैत्रीत करू शकतील. काळ सृष्टी ज्याप्रमाणे महाराजांच्या आज्ञेत राहून औषधाचं काम करू शकेल. काळ ज्याच्या आज्ञेत आहे, 9 ग्रह ज्याच्या पायास आहेत, त्यांना स्वामी समर्थ म्हणतात. चिंतन करा. 9 ग्रह ज्याच्या पायाशी आहेत त्यांना स्वामी समर्थ म्हणतात. आणि माता वात्सल्य सोडू शकते, पण महाराज सेवेकरांना सोडू शकत नाही. अग्नी धाकता सोडू शकते, महाराज सेवेकरांना सोडू शकत नाहीत. आणि पुढे जाऊन आकाश लीनता सोडू शकते, पण महाराज आपल्या सेवेकऱ्यांचं एकदा हात धरलं तर कधीच सोडू शकत नाही. फक्त तो निस्वार्थ असला पाहिजे. 2च आपल्या मार्गातले आत्मा आहेत, निस्वार्थ आणि सेवा. ह्या 2 गोष्टी आपल्या मार्गाचे आत्मा आहेत. ह्या 2 गोष्टी ज्या सेवेकऱ्याकडे आहेत त्या सेवेकऱ्यांना महाराज कधीच हात सोडत नाही. दाखवा. महाराजांनी आपल्या केंद्रात आला आणि एकाची तरी झोळी रिकामी झाली, रिकामी गेली असं एक माणूस दाखवा मला. माझा तुम्हाला अनुभव सांगतो 30 वर्षाचा. माझ्याकडे समोर बसून गेलेला माणूस प्रश्नोत्तरला एक तर पेढे घेऊन येतो, नंतर कधीच येत नाही. मला समजतो हा कधी आला नाही म्हणजे याचं काम झाला. पेढे घेऊन आला तरी याचं काम झालं. दुसऱ्यांदा याला समाधी घेत होते. आणि लय विचित्र समाधी घेण्याचा पण प्रकार. जेवढे महाराजांना समाधी घेतल्यानंतर दुःख सहन होत नाही तेवढ्याला परगावी पाठवली. आणि पहिला समाधी गेल्यासारखं वाटलं लोकांना. महाराजांनी देह सोडला, परत जिवंत झाले महाराज. आणि तो श्लोक बोलला आणि अनन्य चिंतयो. आणि मग महाराजांनी देह ठेवला. पण माणूस एवढा लोभी. महाराजांच्या गळ्यात चंद्रहार होता. तुम्हाला प्रकरण आलंय सारामृतामध्ये. आणि समाधीत टाकताना एकाला अशी हुकी आली ती चंद्रहार काढून घ्यावा. महाराजांनी हात धरला. गया नाही जिंदा आहे. महाराज म्हणतात गया नाही जिंदा आहे. बघा काय लीला. जाताना पण लीला. एवढं विचित्र महाराजांची लीला आहे. आता तुम्ही मला सांगा, काही न करता आपल्याला 2-2 वर्षाची पंगत येऊन पडतात. हे का माझ्या कामामुळे येतात, माझ्यामुळे येतात, काय दुसऱ्या एक्स व्यक्तीमुळे येतात, का वाय व्यक्तीमुळे येतात? ह्याला आणणारा, बुद्धी देणारा कोण आहे? करता आणि कविता तू एक स्वामी नाथा. माझ्याही ठाई वार्ता मीपणा नसावी. त्यांचं काम आहे ना. आपण निमित्त मात्र आहोत. इथं उभा राहण्याला पण बुद्धी त्यांनीच देणार, बोलायला पण बुद्धी त्यांनीच देणार. म्हणून आणि पुढे जाऊन आपल्याला बोलायचंय, महाराज विधाता आहेत, ब्रह्म आहेत. बघा, महाराजांनी ब्रह्माचं काम बरंच काय केलेलं आहे. महाराज केस गावी जात होते त्यावेळेला त्याच्याबरोबर बाबासाहेब जाधव, चोळप्पा, बाळप्पा पण असायच्या. त्याचं बाळप्पाची सेवा तुम्हाला मी सांगतो, कारण तुम्हाला ते लक्षात यावं म्हणून. कमरेला साज बांधणे, चंदन घासाचा सांज कमरेला बांधायचं, पाण्याची कफीन घेणं, ते गुडगुडी घेणं आणि बैलाचा पेंड घेणं. बैल बरं का, बाळप्पा म्हणजे बैल, महाराजांच्या मागं फिरणारा.
आणि ते सगळं ओझं घेऊन महाराजांच्या मागं जायचं, गप जायचं, कोणाला काय बोलायचं नाही, गप जायचं. म्हणून महाराजांनी ध्येय ठेवताना बाळाप्पाच्या मांडीवर डोकं ठेवून त्याच्या हातून सुपारी खाऊन ध्येय ठेवला. जशी सेवा तसं ट्रीटमेंट. तुला काय पाहिजे? मोठेपणा पाहिजे, मोठेपणा. तुला प्रेस्टीज पाहिजे, प्रेस्टीज. जे पाहिजे ते मिळेल इथं केंद्रात आणि नंतर भरकटशील. म्हणून सेवेकरांना मी वारंवार सांगत असतो, बाबा गप सेवा कर, बोलू नको कुठं. महाराज बोलत नाही, तू कशाला बोलतो? गप सेवा करणार. पुढं जायचंय. विधाता आहेत. केजगावी महाराज चालले होते. अक्कलकोटच्या रामाच्या मंदिराजवळ एक लिंबाच्या झाडावर चिमणी बसली होती. आता सध्या तिथं तुम्ही रामाचं मंदिर बघायला जाऊ नका, कारण तिथं आता शाळा झालेली आहे, मराठी शाळा, जिल्हा परिषदची. चिमणी बसली होती. महाराज त्याच्याबरोबर चालले होते. चोळाप्पा बाळाप्पा सगळे गोपाळ होते त्यांच्याबरोबर. त्या चिमणी चिवचिव करत होती. महाराजांनी सांगितलं, बाय मी केजगावी चाललंय, मीपर्यंत या झाडावरून हलू नको बरं का. निघून गेले महाराज. आणि 12-1 वाजता महाराज आले. चिमणी तिथंच बसलेली होती. लोकांनी बघितलं चिमणी अजून. बाय तुला आता भूक लागली असेल ना, जा उडून. भुरकन उडून गेले. ज्यांचे पशु आज्ञा पाळतात आणि माणूस आज्ञा पाळत नाही, ह्याचं खूप मोठा दुःख आपल्याला होतं. करू नको म्हटलं तरी करतो, ह्याचं दुःख होत असतं. हा एक दृष्टांत झाला. ज्या वेळेला मालोजीराव भोसलेंकडे हत्ती होतं, ते पिसाळल्यानंतर ते सगळ्यांना दगडं मारायला लागलं. त्या रस्त्याने ढोरं पण जाऊ नये, गाय म्हैस बैल शेरडं पण जाऊ नये, शेळी पण जात नव्हते, माणसं तर लांब राहिलं. मालोजीराव भोसलेने सशस्त्र सैनिक ठेवलं. कदाचित साखळदंडातून सुटला तर गोळी घालून ठार करा. आणि महाराजाकडे दर्शनाला गेले आणि महाराजांना व्यथा सांगली, महाराज या हत्तीला मात्र मला आता गोळीच घालायला लागेल हो. काय असं काय करू नको, चल मी येतो. महाराज धावत सुटले. असे धावले, महाराजांची लंगोटी सुटली हो. दिगंबर अवस्थेत धावले आणि सगळे सेवेकरी त्याच्याबरोबर होते. तिथं हत्तीच्या समोर जाताना 2च सेवेकरी होते. एक म्हणजे चोळाप्पा, 2 म्हणजे बाबासाहेब जाधव. 2च सेवेकरी त्यांचे. बाबासाहेब जाधवची ख्याती किती आहे बघा, चुकून सारामृतमध्ये आलेलं नाही. खूप मोठा सेवेकरी होता महाराजांचा. 2च. आणि हत्तीला महाराज म्हटले, चढला तो पडला, पूर्वजन्माचा तुला आठवण करून द्यायला लागेल का. मग 4-5 शिव्या घातले. हत्ती ज्याप्रमाणे आपण मुजरा करतो, गुडघ्यावर येऊन सोंडीनं महाराजांच्या पायाची नतमस्तक होऊन डोळ्यातून अश्रू ढाढाळ करायला, यापुढं तू कोणाला मारू नको, सोडा याला, आजपासून तो गाव फिरून खाईल. हत्ती गाव फिरून खायला लागेल. चिंतन करा, काय महाराजांचं सामर्थ्य. म्हणून योगी आहेत ना. अकल्पित सौंदर्य, अकल्पित सामर्थ्य, अकल्पित ऐश्वर, ज्याच्याकडे त्यांना योगी म्हणतात. अजान भाऊ 4च जण होऊन गेले. 4था महाराजांचा नंबर आहे. ज्ञानेश्वर माऊली, आदिशंकराचार्य आणि अर्जुन. आणि आपले महाराज किती आहेत? 4थे. अजान भाऊ आहेत. ज्यांच्या गुडघ्याखाली हात जातात त्यांना अजान भाऊ म्हणतात. एवढा मोठा सामर्थ्य महाराजांकडे आहे. फक्त सेवा. महाराज सेवेचे खूप भुकेलेले आहेत आणि भक्ताभिमान आहेत, भक्त वत्सल्य आहेत. खूप महाराज एवढे प्रेम करतात. सेवेकऱ्यांचे खाण्यापिण्याची लाड पुरवतात. अनुभव घ्या सेवा करून. हे मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. खाण्यापिण्याची लाड पुरवतात महाराज. एवढे महाराज भक्त वत्सल्य आहेत. पुढे जायचं आपल्याला. दुसरं उदाहरण द्यायचं झालं, वांजरी म्हणून एक, मी पौर्णिमेला बोललेले पण आता आलेले त्या संदर्भात परत रिपीट करतो हा एक विषय, कारण मी एकदा बोललं तर परत रिपीट काय करत नाही. म्हणून वांजरी म्हणून एक वानर होती. ती वानर पिसाळली, सगळ्यांना चावायला लागली. मालोजीराव भोसलेने सांगितलं त्याला गोळी घालून ठार मारा. ही गोष्ट बाबासाहेब जाधवला समजली. हे धावत गेलं, कारण त्यांना माहीत होतं महाराजांचं सामर्थ्य काय. बऱ्याच लोकांना महाराज काय हे समजत नाही. मी तुम्हाला एक सांगतो, एक तर महाराज काय समजत नाही आणि महाराज एकदा समजले तर व्यक्त करणं कळत नाही. ते व्यक्तच करू शकत नाही. साखर गोड आहे, करा व्यक्त. आपण उपमा देऊ शकतो, उसासारखा गोड आहे, पेढ्यासारखं गोड आहे. जिलेबी साखर गोड कसं आहे हे आपण शब्दात व्यक्त करत नाही. तसं महाराज एकदा समजले तर आपण त्याला शब्दात व्यक्त करू शकत नाही.
एवढं जबरदस्त ताकद महाराजांच्यात, फक्त समजायला वेळ लागतो. पुढं जायचं आपल्याला. आणि बाबासाहेब जाधव जेव्हा सांगतात तेव्हा वेळ नव्हतं, कारण शिपाई गोळी घालणार होते. तेव्हा त्याला धावत जा आणि सांग त्याला मी बोलवलंय म्हणून. महाराज कुठं? मारुती मंदिराजवळ, म्हणजे आता महाराजांचं वटवृक्ष आहे तिथं. आणि वाजरी कुठं? चोळाप्पाच्या समाधी मंदिराजवळ. अंतर किती आहे बघा. हे धापा टाकत बाबासाहेब जाधव गेले आणि सांगितलं की हे चल चावाटे, सगळ्यांना चावते, महाराज बोलवले. कुत्रा महागा लागवा सती वानर त्यांच्या मागे येते. चिंतन करा ना तुम्ही, काय ताकद आहे महाराजांच्या शब्दात, काय ताकद आहे, काय सेवेत ताकद आहे. फक्त महाराज सेवा मागतात. आणि मग पुढे काय झालं, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या वेळेला आपण सेवा करतो, पण काय झालं, काय विषय असं झालं, देव चोळून सडले हो, तरी आपण त्यातच गुंतलो, कर्मकांडातच. आता तुम्हाला मी धर्माच्या विरोधात काय बोलत नाही, पण एक बोलावं म्हणून कबीर पंथामध्ये मी कबीराचं एक वाक्य वाचलंय, जे एक दृष्टांत वाचलंय, हे तुम्हाला इथं समजतं. कारण आता आपल्याला नामस्मरण करायचंय, आता आपल्याला पारायण करायचंय, आता आपल्याला होम करायचंय. आता का करायचंय? कारण ज्या वेळेला यवनांचं राज्य होतं त्यावेळेला आपण पूजा पाठ केलं तर ते लोक आपल्याला त्रास द्यायचे. आता तसं काय राहिलं नाही ना. आता आपण करू शकतो, भारत स्वतंत्र झालेलं आहे, करू शकतो. म्हणून आता ते करायचंय, लेटेस्ट अध्यात्म घ्यायचंय, जुनं नाही घ्यायचं, लेटेस्ट अध्यात्म. मग आता तुम्ही मला सांगा, कबीरदास जेव्हा रामाचार्य, दृष्टांत देऊन समजावून सांगतो, रामाचार्याकडं ज्या वेळेला शिकायला कबीरदास होते त्यावेळेला त्यांच्याकडे एक शालिग्राम होतं. ते शालिग्रामला नदीत आंघोळ घालून आणायचं आणि मग प्रवचन चालू व्हायचं. कबीरदास ते शालिग्रामला कधीच घेऊन जायचे नाही, नामस्मरणातच, रामाचं नामस्मरणातच बसायचे. सगळ्या भक्तांना असं वाटलं की हा कधीच नेत नाही, हे बरोबर नाही. कारण माणूस आपण सेवेकरी ओळखत नाही. बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला, स्वामी सुतांना पेटीत घालून आण म्हणण्यापर्यंत महाराजांची आज्ञाची अवहेलना का केलं स्वामी सुतांनी? असं करायला नाही पाहिजे. स्वामी सुताचा अधिकार एवढा मोठा आहे, बोलू शकत नाही आपण. महाराजांनी तिथं बोलावं, स्वामी सुत तिथं ऐकावं. मोबाईल रेंजमध्ये होते ते दोघं जण, महाराज आणि स्वामी सुत. महाराज म्हणायचे जा बोरीच्या झाडाची सेवा कर. एक माणूस मुंबईला आला, त्याला बोरीचं झाड समजलं नाही, महाराज पुढ्यात बोलायचे आणि ते बोरीचं झाड बघितलं आणि त्याला सेवा करायला लागलं. बरेच 2-3 महिने सेवा करून ते परत अक्कलकोटला गेलं, मला काहीच फळ आलं नाही, म्हणून समजावून घेऊन सेवा करा. मग तिथं जाऊन बाळाप्पाला विचारलं, अहो मी बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घातले, पाणी घातले, गुळ व्हायलं, तीळ व्हायलं, बरंच काय केलं, मला यश नाही आलं. महाराजांचं वाक्य कसं फुकट गेला? मला म्हणले भ्रम इकडून तिकडं होईल, पण महाराजांचं वाक्य फुकट जाणार नाही. तुम्ही चुकीचं केले, बोरीचं झाड म्हणजे स्वामी सुत, त्यांची सेवा कर. तिकडं महाराज बोलावं, इकडं स्वामी सुताला कळावं. जसं आपण मोबाईलमध्ये हॅलो म्हणतो, एवढी ताकद त्यावेळेला स्वामी सुताजवळ होतं. पण ज्या वेळेला स्वामी सुत अक्कलकोटला गेले त्यावेळेला महाराज बोलले आम्ही लांब चाललो, आता आमची गादी सांभाळ. स्वामी सुत तिथंच समजले महाराज जाणार. मग महाराज गेल्यानंतर मी राहून काय करू, म्हणून त्या अगोदर मीच जातो. म्हणून त्यांनी ते महाराजांनी बोलवल्यानंतर आले नाहीत आणि देहाचा त्याग केला. एवढा प्रेम महाराजांचं स्वामी सुताचं महाराजावर होतं. चिंतन, एवढा प्रेम. साधी माणसं नव्हते ते कुठल्याच पटडीत बसत नाहीत. खडावा घालायचा काय संबंध आले हो? ते खडावा घातले नाही घातले तो निमित्त, त्यानं काय केलं, मुजरा केलं नाही केलं, ते काय केलं, त्याला काय संबंध? त्या आत्मा परमात्माच्या पलीकडे गेलेले होते ते. अशाही सेवेकरी आपल्याकडे आहेत. आणि कबीर पण त्यातलेच होते, आत्मा परमात्माच्या पलीकडे गेलेले होते. आणि एक दिवस रामाचार्याने आज्ञा केली, माझी गुरु आज्ञा आहे, तू शालिग्राम घेऊन जा. त्यांनी शालिग्राम घेतलं, जाऊन कड्यावर उभारलं नदीच्या. सगळ्या भक्ताबरोबर गेले ते, सगळ्या शिष्याबरोबर. आणि लांबून माणूस दगड फेकतो तसं दगड त्या नदीत फेकून दिला शालिग्रामला. आणि त्यांच्या शिष्याने विचारलं, अरे आतमध्ये गेले आता, मग आपण उडी मारल्यावर तर आपण चालत येतो ना, तसं शालिग्राम पण येईल. वाट बघायचं आपण. आणि किती वेळ वाट बघणार? बराच वेळ वाट बघेन. तुम्ही जा. जाऊन गुरुना सांगितलं, शालिग्राम नदीत टाकलं, अजून बाहेर येतोय म्हणून बसलाय तो, कधी येणार? बऱ्याच वेळ कबीरदास बसले आणि बसून ज्या वेळेला
कबीरदास बसून ज्या वेळेला नंतर आले त्यांनी विचार केला काय करायचं. एक टपुरा जांभूळ घेतला आणि शालिग्रामच्या ठिकाणी ठेवलं. दुसऱ्या दिवशी गुरुनी त्याला अभिषेक घालायला घेतलं तर वरची साल निघाली, कारण ते जांभूळच होतं पिकलेलं. वरची साल निघाली. गुरुनी कबीरदासाला बोलवलं. अरे काय केला? कबीरदास म्हणतात, नित्य नित्य चंदन, नित्य नित्य जलस्नान, सडगई खाल, सडगई चमडी. थांब रे तू, मध्ये फिरू नको, थांब जरा. हा, मध्ये फिरू नको, थांब. नित्य नित्य चंदन, नित्य नित्य जलस्नान, सडगई खाल आणि सडगई चमडी. हेच चाललंय आपलं. पार देवाचे डोळे कान सगळं घासून घासून फार वाट लागली. अजून घासतंय. अर्धा तास देव घासतात. काय मिळतं हो त्यात? अर्धा तास 15 मिनिटं देवपूजा व्हायला पाहिजे आणि नंतर नामस्मरण केलं पाहिजे, देवाशी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, देवाची आत्मा देवाच्या सानिध्यात जायला पाहिजे. हे केल्यानंतर आपल्याला देव मिळतो. कर्मकांडात देव नाही. चिंतन करा, खोटं नाही बोलत तुम्हाला. आणि अशा प्रकारे कबीरदास आत्मा, मग रामाचार्याने सांगितलं, कबीर मला माहिती आहे तो आत्मा परमात्माच्या पलीकडे गेलास, पण जन कौल म्हणून, जननिंदा होऊ नये म्हणून मी तुला आज्ञा केली होती. असे कबीरदास होते. चिंतन कर या गोष्टीवर. आणि आपली सेवा कशी आहे हो? सेवा अशी पाहिजे. दृष्टांत देऊन समजावून सांगतो. एक मुलगा अंगणात बसला होता, फार माकलेला होता, तोंडातून नाकातून नाक गळत होतं, तोंडातून लाळ गळत होतं, माकलेला होता, फुपाट्यात पडलेला होता, सगळ्या मातीनं पार माकलेला होता. तिथं रखमाताई आल्या. त्यांनी सांगितलं, काय या बाईला, लोकांना पोरं बाळ होत नाहीत, हिला सोन्यासारखं पोर दिलेलं आहे देवाने, काय याचं काय नाटक चाललेलं आहे, पोराकडे लक्ष देत नाही, अशीच आहे तशीच आहे. 4-5 शिव्या घातल्या. बायका कशा बोलतात तुम्हाला माहित आहे, ते तुम्ही समजावून घ्या. हिला अशीच आहे तशीच आहे. आणि ताक झालंय काय ग? ते हात ताक उसळत होती. ताक झालंय का? मी ताक घ्यायला. नाही झाला, जा घरी. हातला आवाज आला, नाही झाला, घरी जा. थोड्या वेळाने कमळा काकू आल्या. आणि काय बाय, या बाईला वेळच नाही. पोरगा सोन्यासारखा, त्याला उचललं, त्याला साफ केलं, लाळ पुसलं, त्याला सगळं धुतलं. आणि ह्या बाईला तिने पण शिवाय घातल्या. ह्या बाईला वेळच नाही, नुसतं काम काम, मेलं सोन्यासारखा, पोराकडे लक्ष नाही, असा तसा. ती पण बोलली आणि चालली निघून. मग ती आतून आवाज आलं, कमळा काकू कशाला आले होते तुम्ही? अगं ताक घ्यायला. आत या, मी आत्ता का ताक करून देते, आत या. आत गेल्या कमळा काकू, खुर्ची टाकलं, खुर्चीवर बसल्या. तिने सांगितलं दुसऱ्या बाईला, 1 कप चहा ठेव. कमळा काकूंना 1 कप चहा पिल्या. 2 तांब्यात ताक घेऊन गेल्या. कशामुळं मिळाला हो? पोराची सेवा केल्यामुळं मिळाली. चिंतन करा. पहिली पण आली होती ना ताक घ्यायला, पण ती बोलली कशी? नीट लक्षात घ्या. आपल्या बोलण्यावरून, आपल्या कृतीतून ही सेवा व्हायला पाहिजे. म्हणून कमळा काकूंना 2 तांब्यात ताक मिळालं, आपल्याला ताक मिळालं नाही. याचं कारण आपण सेवा केलं नाही. 2 मिनिटात संपवतो. तर 2 मिनिट आपण यामध्ये संपवणार आहे, 2च मिनिटात. आणि मग सेवा करताना निंदा केलं तर काय होतं? कटाक्षाने पाळा, निंदा करू नका. त्याला जसं वागायचं तसं वागू द्या. ज्याला जसं परिधान करायचं त्याला तसं परिधान करू द्या. ज्याला जसं बोलायचं तसं करू द्या. आपण त्याच्या भानगडीत पडायचं नाही. आपण महाराजांची सेवेकरी आहोत याचं भान ठेवा. सत्य तिथं स्वामी, जिथं सत्य तिथं स्वामी. एक राजा होता. लास्ट 15 मिनिटात संपवतो, कारण वेळ झालेला आहे आणि ठेवता येत नाही. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणून सांगतो. तुमची तयारी आहे ना? मला घरात वॉर्निंग असतो, बसून बसून आमचे पाय दुखतात, तुम्ही लवकर संपवत जा सांगत असतं, पण विलाज नाही. आपल्याला माईकच उशिरा मिळालं. असू द्या, परत एवढे लोक येणार नाहीत. पौर्णिमेला याचे अर्धे असतात, एवढे येणार नाहीत. म्हणून सांगतो, सेवेकऱ्यांना विनंती आहे कळकळीचं, दर पौर्णिमा अटेंड करत जा. महाप्रसाद असतो, सत्यनारायण पूजा असते. तुम्ही जर पौर्णिमा अटेंड केलं तर तुम्हाला असंच ऐकायला मिळेल. म्हणून पौर्णिमा अटेंड करत. तर राजा नास्तिक होता. आपल्याला पण बरेच नास्तिक लोक असतात.
बसतात चावडीवर. सख्या पाटलाच्या पोराला भिक्या पाटलाच्या पोराने नेलं, ते कधी आणून देणार, काय ते काय झालं, बोलणारे असतात, त्यांचं चाललेलं असतं ते. त्यापुढे एक साधू गेला. साधूनी एकच त्याचा नित्यनियम होता, एकच घर मागून खायचं. त्याने राजासमोर हात पसरला, अलक निरंजन म्हणून. राजा नास्तिक होता. सेवकाला सांगितलं 2-4 घोड्याचे लीट टाकतात. त्यांनी 2-4 घोड्याची लीट त्यामध्ये टाकलं. साधूचा नियम होता, त्या दिवशी उपवास घडला, कारण ती खायची वस्तू नाही. साधू नेऊन पर्णकुटीच्या मागे टाकून दिला 2 लीट. आणि ते सत्पात्री दिलेलं दान वाढतं म्हणा. ज्या ठिकाणी सत्पात्री दान दिलं जातं त्याचं 20 पट होतं आणि ते वाढत राहतं. साधू सत्पात्री होतं. त्या लिदीचा डोंगर तयार झाला. एक दिवस राजा शिकारीला आला आणि राजाने विचारलं, तुझ्याकडं पागोटा नाही आणि घोडे पण नाहीत, हे लीद आले कुठून? तेव्हा साधूने सांगितलं, मी एक राजाला भिक्षा मागितलं होतं, त्याने ते 2 लीद टाकली आणि मी इथं आणून टाकलं. आणि सत्पात्री केलेलं दाम 10 पटीनं 20 पटीनं वाढतं, ते रोज वाढत चाललेलं आहे. म्हणलं तो राजा मीच होतो, माझी चुकी झाली, मला माफ करा. म्हणून अगोदर माझा शिष्य हो, महाराजांचं सेवेकरी मग सांगतो. बोलो चला तुमचं शिष्य झालो, मला काय पर्याय सांगा. असं काहीतरी कर, वाईट न करता असं काहीतरी कर, अख्खा राजधानीत तुझी निंदा व्हायला पाहिजे, पण वाईट करू नको. काय त्याने जाऊन बायकोला विचारलं, माझी निंदा कशी होईल? म्हणलं उपाय सोपा आहे. काय? आपली परदानदीची मुलगी आहे, हां मग काय करायचं? तुमचं वय 60-70 आहे, मग तिला घरी आणा. आणलं. तिला पहिला म्हणा मी माझी मुलगी आहे तू, असं तिला पहिला मुलगी मानलं. तिला रोज रथावर घेऊन फिरवा, जरा चिटकून बसा, नको ते चाळे करा, लोक सगळं निंदा करतील. राजाने सुरू केलं. पहिला मुलगी मानली, ही गोष्ट लक्षात ठेवा. साधूने सांगितलं वाईट काम करू नका, पण निंदा व्हायला पाहिजे. म्हणून राजा रोज तिला घेऊन संध्याकाळी फेरफटका मारायचा. राजधानीमध्ये चर्चा सुरू. आपला राजा बिघडला, 60-70 वर्षाचा वयाचा. त्याला सोबत पोरीच्या वयाच्या पोरीला घेऊन फिरायला लागला. निंदा सुरू, अख्ख्या गावात निंदा सुरू झालं. लिहिचा ढीक कमी होत गेलं. एक गमेला राहिला. राजाने जाऊन साधूला विचारलं, हा एक गमेला का राहिला? एक म्हातारी आहे तुमच्या राजधानीत, ती कधीच निंदा करत नाही, ते तेवढं करा म्हणजे हा गमेला जाईल. आणि नाही केलं तर शेणीचा किडा होऊन पुढच्या जन्मात तुलाच खायला लागेल. जा त्या म्हातारीकडं. तो म्हातारीकडे वेश पलटून गेला राजा आणि सांगायला लागला, आपल्या राजाला सोबतंय असं करायचं? त्याचं वय काय? हा तरण्या बाणपुरीला घेऊन फिरतोय, काय अक्कल आहे? बऱ्याच वेळ त्यांनी संवाद साधला. म्हातारी 1 नाही 2 नाही काम करायला लागली. शेवटला म्हातारीचं संयम तुटलं. म्हातारी म्हणते, तो एक गमेला लीद तुला खाऊन संपवायच्या पुढच्या जन्मात, मी तुझी निंदा करणार नाही. चिंतन करा, मी तुझा निंदा करणार नाही. म्हणून ज्यांना जे करायचं ते करू, पण आपण लक्ष सेवेवर ठेवला पाहिजे. आणि ज्याचं लक्ष सेवेवर आहे त्याचा हात धरणार कोण नाही हो. बरेच लोक म्हणतात की मला असा बोलला म्हणून मी केंद्रात येत नाही, चुकीचं आहे. तू त्या माणसासाठी येत नाही, तू महाराजासाठी येतो, हे लक्षात ठेव. पहिला बोलू दे ना, तो तू सुधरावा म्हणून बोलतो. आणि ही एक महाराजांची लीला असू शकते, हे आपल्याला का समजत नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे. मग यासाठी आपल्याला बाळप्पा महाराजांचं जर चरित्र बघितलं सारामृतामध्ये, आता स्वामी समर्थ शब्दाचा अर्थ सांगणार होतो पण 10 मिनिटात होणार नाही, म्हणून मी तुम्हाला बाळप्पा महाराजांचं चरित्र सांगतो. बाळप्पा महाराजांना काहीच मागितलं नाही. हुबळी गावातले होते, हुबळी तालुक्यातील हवेरी गावातले. तुम्ही सारामृतात सगळं वाचलेलं आहे. आणि फक्त मला सेवा द्या. चोळाप्पासारखा गेम केला नाही. मी पौर्णिमेला चांगलं रिपीट करतो तुम्हाला. चोळाप्पाला 9 वर्ष सेवा केली. एक तप महाराज तिथं राहिले. 9 वर्ष महाराजांची एकनिष्ठ सेवा केली चोळाप्पाने. पण नंतर लोभ झाला आणि महाराजांनी सांगितलं मला बडोद्याला यायचं नाही, तू बळजबरी करू नको. तरी पण महाराजांना म्हटला की चोळाप्पाला लागली आशा, तया अंतरी भरोसा. आशा होती त्याला जागीरदारी मिळेल. सारामृतकार म्हणतात.
आणि त्याला असं होत नाही म्हणून तात्यासाहेबांनी सेटिंग लावली. सेटिंग कसली सेटिंग की मी आगगाडी आणून ठेवतो, महाराजांना मेहनत भरा, मी आगगाडी चालू करतो आणि बडोद्याला लावतो. महाराजांनी तुला सांगितलंय का नाही मी येणार नाही म्हणून, मग तू पैसे घेऊन सेटिंग कशाला लावतो? काय गरज आहे? पडद्या मागून कार्य करणारे जे वगैरे आहेत हा त्यातला चोळप्पा. म्हणून महाराजांनी त्यांचं घर सोडलं. महाराजांनी त्यांचं घर सोडण्याचं कारण एकमेव कारण पडद्या मागून. बरं मेहनत न्यायचं. महाराज बोलले, महाराज आपल्याला मेहनतचा हवा खायला नाही, मला मूड नाही. 15 दिवस महाराज नकार देत होते. शेवटा त्या बाळप्पाचा बळीचा बकरा बनवला. त्याला काहीच माहित नाही. बाळप्पा जा, तुझे महाराज ऐकतात, महाराजांना मेहनत बसायला सांग, आपण हवा खायला जाऊ. ते बिचारा गेलं. महाराज आपण हवा खायला. महाराजांनी 100 शिव्या घातल्या. आला मुकाट्याने आणि वैतागून महाराज मेहनत बसले. आणि मेहनत काय यांना आता समाधान काहीतरी तोड पाणी काढून एकदा कटकट जाऊ दे म्हणून मेहनत बसले. आणि कडप गावाजवळ गेल्यानंतर मेहना हलका झाला. त्या लोकांना संशय आलं आज कोण आहे का नाही, म्हणून त्यांनी मेहना उघडून बघितला, महाराजच नाही. तिकडून एक पोस्टमन धावत आला. अरे तुम्ही कुठं चालले महाराजांना घेऊन? महाराज तर मागं दगडावर बसले. चिंतन करा ना तुम्ही. महाराज तर मागं दगडावर बसलेले आहेत. आणि मी विचारलं त्यांना अक्कलकोटला जायचंय, थोड्या वेळाने आम्ही जाऊ. आणि मग हे जाऊन कान काय उपडतंय, नाक एक धकतंय, उठाबशा करतो आम्ही चुकलं म्हणून. सारामृतामध्ये सगळ्या समस्याचे निवारण आहेत. फक्त आपण समजावून गेलं पाहिजे. बोट फिरून उपयोग नाही. तरी पण महाराज कार्य करतात. मी मला माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. मला बदलापूरला एक मुलीने विचारलं होतं, भाऊ माझं लग्न जमत नाही, मला आता मार्गदर्शन झाल्यानंतर मला थांबवत नाही तिथं. आज माझं 11 ते 1 मार्गदर्शन तिथं होतं. तुम्ही ग्रुपला बघा, दिसेल तुम्हाला स्वामी समर्थ ग्रुपला. आणि ते काय करतात, मार्गदर्शन झालं ना 2 पोरं मागं 2 पुढं घेऊन मला पहिला केंद्राच्या बाहेर काढतात. कारण लोक बरेच विचारायला येतात. त्यातून पण एका बाईने विचारलं की महाराजांना, भाऊ मला लग्न जमत नाही, सेवा. म्हणलं तू वाच श्रीसुक्त वाच. आता तिने काय विचारलं मी ऐकलं नाही, पण मी काहीतरी द्यायचं तिथं ती हालत नव्हती समोरून. आता मुलगी असल्यामुळे ढकलू पण देत नाही आपण. म्हणजे ताई एक काम कर, तू श्रीसुक्त वाच. आता तुम्ही समजून घ्या, श्रीसुक्त आणि लग्नाचा काय संबंध आहे का बघा. ज्यांच्याकडे माझ्याकडे शिकतात ज्योतिषात लग्नाचा आणि श्रीसुक्त लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मीचं स्तोत्र, त्याचा याचा काय संबंध आहे. पण दुसऱ्या वेळेला गेलो तेव्हा म्हणतो, येऊन पाया पडले, भाऊ तुम्ही मला दिले, मी रोज 16 वेळा वाचलं, माझं लग्न जमलं. आता तुम्ही चिंतन करा काय महाराजांची लीला. म्हणून तुम्हाला मी सांगतो, कोणाचं काम महाराज कसे करून घेतील याला सांगता येणार नाही. म्हणून भक्तवत्सल आहेत ते. केलेलं सेवा, त्या ठिकाणी बसून दिलेली सेवा, माझा अनुभव तुम्हाला सांगतो ना, कधीच फेल गेला नाही. म्हणून लोक मला वारंवार विचारतात, तुम्हाला मी पर्सनल भेटू, हात जोडून विनंती करतो, पर्सनल भेटू नका, मी तिथं बसल्यावरच या. कारण बोलवता धनी माझा तो आहे, तो बोलवेल, महाराज बोलवतील तसंच मी बोलणार आहे. मला इथं काही येत नाही, मी तुमच्यापेक्षा साधा माणूस आहे. खाली आल्यावर तिथं बसलो तर महाराजांचा माणूस. आणि त्यामुळं आता अशा चोळप्पाने काम केलं म्हणून त्याचं असं झालं. आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्या ह्याचा ज्या वेळेला गंगूलाल, आणि दुसरा एक गेम बघा, दुसरा एक गेम त्यांनी काय केलं, गंगूलाल जमादारा चोळप्पाशी येती सत्वरी, म्हणे द्यावी चंद्रहाराशी, म्हणे द्यावी चंद्रहाराशी, राणी साहेब मागती. सारामृतात वाक्याला नीट लागा बघा. चंद्रहाराचं प्रकरण सगळ्यांना माहित आहे. चंद्रहार घालायचं होतं महाराजांना. राणी साहेबांनी विचारलं चोळप्पाकडे आहे. चोळप्पा म्हणतो बाळाप्पाकडे आहे. बाळाप्पाकडून घ्या. बाळाप्पा म्हणतो माझ्याकडे चंद्रहार आहे, पण त्याच्यावर चोळप्पाचा अधिकार आहे, तो दे म्हटल्याशिवाय मला देता येत नाही. त्यांनी मला सांगून गेले तसा, चोळप्पाला द्या म्हणून सांगू द्या. आणि परत चोळप्पाकडे जातात. चोळप्पा म्हणतो तो देत असेल तर घ्या. बघा, इकडं म्हणायचं देऊ नको आणि त्याला म्हणायचं देत असेल तर घ्या. हा काय गेम, हा काय गेम करतो तू? सारामृतात वाचा ना तुम्ही, हा किती मोठा गेम आहे. आणि कोणासमोर करतो तू? ब्रह्मांड नायकाच्या समोर करतो. हे का त्यांना समजत नाही?
सगळं समजतं त्यांना, इथपर्यंत समजतं. आपण काय खातो काय पितो हे पण समजतं त्यांना. ब्रह्मांड नायक आहेत ते. आणि म्हणून गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी येती सत्वरी. सारामृतकार किती सुंदर लिहितात बघा. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी येती सत्वरी, म्हणे द्यावजी चंद्रहार आहे. राणी साहेब मागुती तरी दिलं नाही. हा कुठला गेम आला तुम्ही? हा कुठला सेवेकरी? महाराजांची वस्तू महाराजांना देत नाही, महाराजांचं ऐश्वर महाराजांना देत नाही. हा कुठला सेवेकरी? असं ज्या वेळेला माणसाची नियत बिघडते त्या वेळेला महाराज कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. हा माझा अनुभव आहे. पुढं आपण काय करतो या महाराजांना समजत नाही असं म्हणता तुम्ही. तुम्हाला दृष्टांत देतो. लक्या म्हणून एक सेवेकरी होता, लहान पोरगा. मारुती मंदिराजवळ म्हणजे अंशत्र मंडळाजवळ बावट्याचा खीर बनवायचं होतं आणि बाजारपेठ इकडे समाधी मंदिराकडे आहे. गुळ कमी पडलं होतं, गुळ नव्हता आणि त्या लक्याला गुळ आणायला पाठवलं. आणि ज्या वेळेला गुळ आणायला पाठवलं त्यावेळेला लहान पोरगा होता 5-6 वर्षाचा. त्याला काय कळतंय? त्याने गुळ घेतला, पुढे उघडली. आता त्याला मोह झाला खायचा. त्याने एक गुळाचा खडा तोंडात टाकला. इकडं महाराज रडायला सुरू केले. रक्या माझा गुळ खातो, मला देत नाही, मेरा गुळ खा रहे, मुझे दे नाही रहे. सुरू रडायला. क्रिया कुठं घडले? समाधी मंदिराजवळ. महाराज कुठं बसले? वटवृक्षाजवळ. आणि महाराज रडतात, लीला करतात. लक्या गुळ खा रहा है, मुझे नहीं दे रहा है, मेरा गुळ मुझे नहीं दे रहा है. आपण काय खातोय महाराजांना समजत नाही. आपण काय करतोय मी प्रत्येक सेवेकऱ्यासमोर बोलत असतो. तुम्ही करता ते महाराजांना दिसतंय बरं का. पण प्रत्येक सेवेकरी महाराज केंद्रात आहेत हे मान्यच करत नाहीत. ते कारण त्यांना दिसतंय हे त्यांना कळतच नाही. महाराजांना दिसतंय आणि ते जर कळायचं असेल तर तिथपर्यंत सेवा पोचली पाहिजे. सगळ्यात जास्त महाराजांना घाबरणारा प्राणी व्हायला पाहिजे. माणसाचं सोडून द्यावं. कोण कोणाला केंद्रातून ये म्हणत नाही, जा म्हणत नाही. बाळाप्पाचं प्रकरण तुम्हाला माहित आहे ना. काढण्याचा किती प्रयत्न केला. महाराजांनी ते हात सोडला का? नाही सोडला. महाराजांनी हात सोडला का? नाही सोडला. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे, आपली सेवा महाराजापर्यंत पोचली पाहिजे. तोपर्यंत महाराज पर्यंत पोचलं आणि एकदा महाराजांनी आपली सेवा स्वीकारली समजायचं आपलं कल्याण झालं.